रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. लीक होतात यात अजून आम्ही शोधतोय. त्याच्यामुळे आम्ही म्हटलं की एखादी गोष्ट जर पारदर्शकपणे करतायत आणि जगामध्ये तो बदल झालेला आहे तर तो आपणही करावा, एवढीच अपेक्षा आमची, एवढीच मागणी आहे. प्रशांत जगतापांनी पण तो मुद्दा मांडला होता की बटन दाबल्यानंतर त्याच्या चिठ्ठ्या आहेत त्या वेगळ्या होतात, पण लोक असंही म्हणतात की आम्ही जे बटन दाबलं त्या चिठ्ठ्या बाहेर आल्या. मग हाही मोठा इश्यू होऊ शकतो ज्यावेळेस तुम्ही नाही, म्हणूनच आम्ही म्हणतोय ना की एकदा जर बॅलेटवर आलं तर हा कुठला इश्यूच राहत नाही ना. आणि जगामध्ये जर हा बदल होत असेल तर आपल्याला करायला काय प्रॉब्लेम आहे. आपण वेस्टर्न वर्ल्ड, AI ह्याच्यावर एवढं काम आता सगळं जगाबरोबर करतोय आहे तर हाही करावा. नाही, पवार साहेब आणि जयंत पाटील जाणार. गावातल्या लोकांवर गुन्हे दाखल करते हे किती, मला सांगा, हे लोकशाहीच्या किती विरोधात आहे मला सांगा. लोकशाहीमध्ये कुणाला एखादी मागणी, आता तुम्ही सगळे चॅनलवाले साधं बघा, तुम्ही इलेक्शन मध्ये प्रत्येक गाववाडी वस्तीवर जाऊन विचारत होता ना कुणाला मतदान करणार, काय आहे, कुणाची हवा आहे, मग तो पण गुन्हा झाला का? एखादी प्रोसेस, आणि ती प्रोसेस सरकार थांबवते, इलेक्शन कमिशन थांबवत नाही, सरकार थांबवते. एखाद्या गावामध्ये एखादी ऍक्टिव्हिटी करायला जायचं असेल, एखादं ड्रिल घ्यायचं असेल, त्याच्यात गुन्हा कुठे येतो, कसा असू शकतो? आणि तो संविधानाच्या चौकटीत ती ऍक्टिव्हिटी आहे ना. राहुल दानवेकर पुन्हा एकदा विधानसभेचे अध्यक्ष होण्यासाठी आहे. गेल्या वेळेस त्यांचा अनुभव तुमच्यासाठी काही चांगला नव्हता. यावेळेस परत विरोधी पक्षनेत्याचा प्रश्न आलेला आहे की अध्यक्ष ठरवतील आम्ही विरोधी पक्षनेता जेव्हा 2019 मध्ये जेव्हा आमचे नंबर्स नव्हते केंद्रामध्ये तेव्हा हे लोक लीडर ऑफ ऑपोजिशन नव्हता. पण मला आठवत आहे की 1980 मध्ये नंबर्स कमी असले तरी काँग्रेस पक्षाने दिलदारपणे दाखवत मोठ्या मनाने लीडर ऑफ ऑपोजिशन महाराष्ट्रात केलं होतं. तर ह्या आता जे सरकार आले त्यांनी तो निर्णय घ्यायचा. नाही, मला आश्चर्य वाटलं कारण आधी भारतीय जनता पक्ष म्हणजे एक 10 वर्षापूर्वी जेव्हा सत्तेमध्ये आले तेव्हा त्यांचं खूप अग्रेसिव्ह लाईन असायची की पटकन सरकार स्थापना करा आणि पटकन कामाला लागा. त्यामुळे मलाही खूप आश्चर्य वाटलं जेव्हा भारतीय जनता पक्षाने जवळपास 2 आठवडे झालेत रिझल्ट लागू, म्हणजे मुख्यमंत्री व्हायला इतका वेळ, त्याच्यानंतर आता कॅबिनेट एक्सपॅन्शन, याला खूप वेळ लागला. आता का वेळ लागला याचं उत्तर तुम्हाला, एवढं मोठं मॅन्डेट महाराष्ट्राने त्यांना दिलेलं आहे. जर एवढं मोठं मॅन्डेट त्यांना मिळालेलं असेल तर मग त्याच्यापेक्षा म्हणजे लोकांच्या अपेक्षाही अर्थातच असतील ना मग त्यांच्याकडून. मला दिल्लीमध्ये आता 3-4 खूप क्रिटिकल गोष्टी डिबेट चाललेला आहे पार्लमेंटमध्ये. त्याच्यामुळे गेले आठवडाभर आमचा त्याच्यातच खरं तर माझा तरी वेळ गेला. आणि महाराष्ट्र सरकार स्थापनेचा एवढा उशीर का होतोय हे दुर्दैव आहे. कारण लोकांनी जर त्यांना मतं त्यांना ते म्हणतायत तशी ती पास झाली असतील तर म्हणजे हा महाराष्ट्राच्या मायबाप जनतेला एक सरकार का स्थिर मिळत नाहीये याचं उत्तर खरंच म्हणजे माझ्याकडे तर नाहीच आहे. आणि आश्चर्य आहे की हे असं का होतं एवढा मॅन्डेट असताना. असतील, मला नाही माहिती. सुप्रीम कोर्टात तुम्ही जाणार आहात काही सोमवारी ठरेल. काही राज्याची आर्थिक स्थिती काही चांगली नाही. मुख्यमंत्री आर्थिक स्थिती लावा आणि त्या नगर परिषद महानगरपालिकेचा तो सुद्धा सरकार जमा करून घेते. आता राज्य होईल असं काय वाटतंय तुम्हाला? काय परिणाम आहे का? नाही का, अनेक गोष्टी आहेत त्याच्यात. एक तर अटलजी प्रधानमंत्री असताना त्यांनी एक FRBM फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंटचा एक ऍक्ट आणला होता जो मनमोहन सिंग साहेबांनी आणखीन स्ट्रेंथन केला. त्याच्यामध्ये फिस्कल मॅनेजमेंट वर एक कॅप टाकलेला आहे. दुर्दैवाने आज अनेक राज्य भारतातली आहेत की फिस्कल मॅनेजमेंट करतच नाहीये आणि महाराष्ट्रही त्या फिस्कल मॅनेजमेंटच्या FRBM ऍक्ट
फॉलो करत नाही असा डेटा सांगतो. आणि एका मागच्याच आठवड्यातल्या चॅनलवर मला वाटतं गिरीश कुबेर त्या चॅनलवर होते आणि त्यांनी सविस्तर महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे ही अतिशय चिंताजनक आहे. आणि तो फक्त महाराष्ट्रापुरता सीमित विषय नाहीये. देशात जीडीपी आणि ग्रोथ ही यावेळेस 5.4 ला ड्रॉप झाली आणि रेपो रेट मध्ये पण चेंजेस व्हावे, लोअर व्हावे आता परवाच्या दिवशी कॉमर्स मिनिस्टर पियुष गोयल आणि निर्मलाजींचंही स्टेटमेंट होतं. त्याच्यामुळे इकॉनॉमी, त्याच्यावर मीही मागच्या आठवड्यात बँकिंगवर बोलले की भारताची ग्रोथ, इकॉनॉमिकल सिच्युएशन, फिस्कल डेफिसिट अनेक राज्यांमधलं हे सगळं खूप कॉम्प्लेक्स झालेलं आहे. प्लस आपलं नेबरहुड म्हणजे बांगलादेश, श्रीलंका आणि पाकिस्तान त्याच्यामध्ये असलेली अस्थिरता हा एक पडेल. आणि ग्लोबल म्हणजे आता ट्रम्प ऍडमिनिस्ट्रेशननी जी टॅरिफचा उल्लेख केला, आता या टॅरिफचा इम्पॅक्ट खरंच ते करणार आहेत का नाही करणार. म्हणजे एकीकडे ग्लोबल स्लो डाऊन, दुसरा ट्रम्प ऍडमिनिस्ट्रेशन आल्यानंतर टॅरिफ, त्याच्यानंतर भारत सरकार मधलं ह्या क्वार्टरचं स्लम जे 7% वरून 5.4 आहे, त्याच्यातून होणारी महागाई, बेरोजगारी, त्याच्यानंतर आपलं फिस्कल डेफिसिट, या राज्यात अनेक राज्यांचे ते फिस्कल डेफिसिट FRBM ऍक्ट आहे, प्लस नेबरहुड इश्यूज, आपण सगळीकडे नेबरहुड इश्यूज आहे. प्लस अमेरिकेमध्ये जी केस चालली आपल्याबद्दल, निज्जरची केस जी तुम्ही सगळ्यांनी एक्सटेन्सिव्हली कव्हर केली, त्या केसची आता पुढच्या महिन्यामध्ये काही दिवसामध्ये करत कॅनडामध्ये ती ट्रायल सुरू होईल. त्यामुळे मल्टिपल गोष्टी ग्लोबली आणि इंटरनली आणि स्टेट, म्हणजे स्टेट लेवलला एक गोष्टी, देशाच्या लेवलला एक गोष्टी आणि इंटरनॅशनली इंडियाज रोल, या सगळ्या गोष्टी खूप कॉम्प्लिकेट आता दिसत आहेत. आणि त्याच्यामुळे पार्लमेंटमध्ये या सगळ्यावर चर्चा व्हावी ही आमची सातत्याने मागणी. निवडणुका जिंकावं म्हणून सुद्धा आर्थिक परिस्थिती बिघडलं, आर्थिक असेल, शेतकऱ्यांचे शेतमाल, यामुळे आता राज्य तुम्हाला वाटतं काय? नाही, डेटा स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स, डेटाच सांगतोय ना ते. आणि आज कुठल्या तरी चॅनलचं मला हे आलंय की ते निकष बदलत आहे असं काहीतरी आलं. बिघडलं, आर्थिक असेल, शेतकऱ्यांचे शेतमाल, यामुळे आता राज्य तुम्हाला वाटतं काय? नाही, डेटा स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स, डेटाच सांगतोय ना ते. आणि आज कुठल्या तरी चॅनलचं मला हे आलंय की ते निकष बदलत आहे असं काहीतरी आलं. काय काय निकष फडणवीसांनी नोंदणी केली, 120 रुपयांचा प्रश्न विचारला ना, त्यावेळेस त्यांचं एक विधान असं होतं की हे सगळं जे आहे ते बजेट ज्यावेळेस येईल, अर्थमंत्री ज्यावेळेस त्यावेळेस बघू असं ना. त्याच्यामुळे मार्च मध्ये ज्या निकषांवर बनलेले ते निकष कमी जास्त करतात. मग त्याची क्लॅरिटी आपल्याला येईल अजून. त्याच्यामुळे फसवणूक वाटते का त्यांची? बघूया ना, डेटा तर येऊ दे, सगळा डेटा आल्यावर. नवनियुक्त मुख्यमंत्री उद्धव मुख्यमंत्री त्यांना तुम्ही का प्रत्यक्ष शुभेच्छा वगैरे दिल्या? आणि मी ट्विट केलं, शपथविधी चालू असताना ट्विट. मी ट्विट ते व्यस्त असतील ना, आता राज्य चालवायचे एवढे सगळे डिपार्टमेंट्स आहेत, किती बिझी असतील सगळे. पुरवठा होता आणि त्या विरोधात 4 जणांवर गुन्हा दाखल झालाय. शासकीय रुग्णालयात काय बीड जिल्ह्यामध्ये औषध बनावट औषधाचा पुरावा. बनावट औषधाची केस नवीन आहे, जुनी आहे. मी 1.5 वर्षापूर्वी रेज केलेली आहे. एक्सपायर्ड औषधं महाराष्ट्राच्या सिस्टम मध्ये आहेत हे मी 1.5 वर्षापूर्वी बोललेले. मी 1.5 वर्षापासून त्याच्या विरोधात हे परत आलंय, कारण एक्सपायर्ड औषधं सिस्टम मध्ये आहेत हे मी मागेही बोललेले. म्हणजे हा कंटिन्युअस इश्यू आहे, हा खूप सिरियस इश्यू आहे. कारण गरीब माणसाला तुम्ही एक्सपायर्ड जर औषधं देत असाल आणि ती सरकारने विकत घेतलेली औषध, व्हेरी व्हेरी सिरियस इश्यू. इंडिया आघाडीचा मुद्दा म्हणला, कोणत्या बॅनर्जी एका माध्यमाच्या मुलाखतीत असं म्हणाला की इंडिया आघाडी स्थापन करायला मुख्य होते का नाही पुढे होते. इंडिया आघाडीत आता जो आहे तो संवाद यायला नाही, मला जर चान्स दिला की मला संधी दिली तर मी अध्यक्ष होऊ शकेल इंडिया आघाडीची. कसं बघता ममता बॅनर्जीचे कारण पवारसाहेब स्वतः सगळ्या गोष्टी गेल्या नाही, अर्थातच त्यांचं स्वागतच होईल. कारण का या लोकशाही टिकवण्यासाठी एक सशक्त विरोधी पक्ष हा कुठल्याही देशामध्ये असला पाहिजे असं आमची आग्रहाची भूमिका. त्याच्यामुळे चेक्स अँड बॅलन्सेस, किती यश आलं तरी समोर एक विरोधक असला पाहिजे चेक्स अँड बॅलन्सेस साठी, हे आपलं संविधान म्हणतं. त्याच्यामुळे जर दिदी ह्याच्यात काही पुढाकार घेणार असतील तर अर्थातच आम्ही त्याचं स्वागतच करतो. निवडणूक निकालानंतर वेगवेगळ्या प्रकारे आपण विश्लेषण करतो, कार्यकर्ते किंवा पदाधिकाऱ्यांच्या
यायला हवे. एकूण संघटनात्मक बदल काय अपेक्षित आहेत का? मला असं बोललं गेलं की नंतर आता आम्ही सगळे या सगळ्या मोठ्या इश्यूज मध्ये पार्लमेंटमध्ये आता सगळेच व्यस्त आहोत. कारण का हे नॅशनल इंटरनॅशनल, परवा तुम्ही चायनाचं पण जयशंकरजींचं स्टेटमेंट बघितलं असेल. त्यामुळे या खूप गोष्टी आणि मी मगाशी लिस्ट आउट केलेल्या सगळ्या गोष्टींवर पार्लमेंटमध्ये चर्चा व्हावी. आम्ही पण चर्चा करतोय, डायरेक्टली सरकारशी पण चर्चा करतोय. त्यामुळे ह्या सगळ्याचा फॉलोअप आम्ही करतोय. मग हे करत असताना हे पार्लमेंट संपेल 20 तारखेला, त्याच्यानंतर संघटनेच्या मीटिंग आणि काल मुख्यमंत्र्यांनी मुलाखत दिली. त्या मुलाखतीमध्ये पुन्हा राज ठाकरेंबद्दल बोलले. महापालिकेला राज ठाकरेंना सोबत घेऊ. संजय राऊत म्हणतायत की भाजपच्या शरद राज ठाकरे. जर शब्द गरज असेल तर वाटलं असेल ते दुर्दैव आहे. पण शेवटी तो त्यांच्या आघाडीचा अंतर्गत प्रश्न नाही. त्या दोघांनी ठरवायचं एकत्र करायचं का काम. राज ठाकरे विरोधात लढत आहे. हो, मला पत्र आलंय त्यांचं ह्याच्यावर की ईव्हीएमच्या विरोधातलं एक पत्र आलंय मला. हा, हो, ते पत्र आलंय आम्हाला आणि त्याच्यात त्यांचं असं, करेक्ट मी इफ आय एम रॉंग, पण त्याच्यात असं लिहिलं होतं की ईव्हीएम होत नाही तोपर्यंत आम्ही इलेक्शन लढणार नाही का, असं काहीतरी होतं त्याच्यात. नाही, अर्थातच ज्यांना आमची मागणी आहे बॅलेटवर. बघूया ना, आता पुढच्या 1-15 दिवसामध्ये या सगळ्यावर चर्चा होईल. सगळ्यांची मतं आहेत आणि स्ट्रॉंग मत आहे. त्यामुळे बघूया सगळ्यांची काय मत आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेनेने कुठेतरी फेरबदलला पाहिजे. बांगलादेशमध्ये ज्या हिंदूंवरती हत्या होत्या, झेंडा देखील तरी चाललं पाहिजे. आपली काय भूमिका आहे? नाही, आम्ही ऑलरेडी पार्लमेंटमध्ये याच्याबद्दल बोललेलं. मी आत्ताच बोलले ना, ऑल अबाउट नेबर्स. त्याच्यामुळे सगळ्या नेबरहुड बद्दल सिरियस कन्सर्न हे मी स्वतः पार्लमेंटमध्ये पण बोलले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सोबत लढण्याची भूमिका वाटते. बघूया ना, आधी आता तर सेशन चालू आहे. सेशन मध्ये एवढ्या ग्लोबल, स्टेट आणि नॅशनल इश्यूज आहेत इकॉनॉमी बद्दल, विच इज रिअली क्रिटिकल. ते झाल्यावर 20 तारखेनंतर बघू पार्लमेंट सेशन. अजितदादांनी सौम्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्याचा हा रेकॉर्ड आहे. भाऊ म्हणून आढळून वाटतो दादांचा काही. शुभेच्छा सगळ्यांना. मी शुभेच्छा ऑलरेडी दिलेल्या आहेत दादांना हो, सगळ्यांना. जे कोणी निवडून आले कुठलंही पद त्यांना मिळालं तर त्याचा चॉईस असतो. Mamata Banerjee is offered to lead the interblocking budget. Mamata Didi is an internal